एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। भाजपची पत्रकार परिषद सुरू होते। केशव पदे बोलतात आणि वेगळ्या पद्धतीचे आकडे आपल्या समोर येत आहेत। खरं म्हणजे महाराष्ट्राच्या सर्व भागांमध्ये पहिल्यांदा सांगितलं पाहिजे, भारतीय जनता पार्टीला घवघवीत यश मिळालं। म्हणजे मी मुद्दामून आकडेवारीनिशी या ठिकाणी आलोय। या निवडणुकीमध्ये 3 पक्ष एकत्र आले। या 3 म्हणजे सत्ताधारी जे 3 पक्ष आहेत, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना आणि त्याच्या विरोधामध्ये महाराष्ट्रात भाजपा, असा हा सगळा बऱ्याच ठिकाणी सर्व बहुतांश ठिकाणी सामना होता। सत्ताधारी पक्षांनी जे जे करणं आवश्यक आहे, साम दाम दंडभेद अशा पद्धतीने सर्व पद्धतीचा उपयोग केला। पण इतका सगळा उपयोग केल्यानंतरही भारतीय जनता पार्टीची विजयाची घोडदौड सत्ताधारी पक्ष रोखू शकले नाहीत, हे वास्तव आहे। या निवडणुकीमध्ये प्रामुख्याने 2-3 गोष्टी आम्हाला जाणवल्या, ते पण आता सांगितलं पाहिजे। या निवडणुकीमध्ये पहिल्यांदा म्हणजे मागच्या निवडणुकीमध्ये थेट सरपंच पदाची निवडणूक ही रद्द करण्यात आली होती आणि निवडणुकीनंतर सरपंच निवडणार अशा पद्धतीचा निर्णय या सरकारने घेतला। या निर्णयाच्या विरोधामध्ये एक चर्चा लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात दिसली। मी आता पुढे जाऊन काय होणार, कसा सरपंच होणार इथपर्यंत चर्चा, एक नाराजी थेट सरपंच पदाची निवडणूक जी मागच्या सरकारने माननीय देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना केली होती, ती रद्द करण्याची एक चुकीचा निर्णय होता, अशा प्रकारची चर्चा दिसली। दुसरं, मग बोंडअळीवरती असेल, कापसावरची बोंडअळी असेल, सोयाबीन असेल, शेतकऱ्यांना न मिळालेली नुकसान भरपाई असेल, हे सगळ्या प्रश्नांची नाराजी राज्य सरकारबद्दलची मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागात दिसली। आणि तिसरं, ज्या पद्धतीने केंद्रातल्या मोदी सरकारने काही सकारात्मक निर्णय शेतकऱ्यांसाठी घेतले, त्याची चर्चा सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये या ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमध्ये झाली। यापूर्वी बिनविरोध निवडणुका झाल्या ज्या 1400 ग्रामपंचायतीमध्ये, त्यापैकी जवळपास 3000 ठिकाणी भाजपचे त्या ग्रामपंचायती सदस्य निवडून आले आहेत ऑलरेडी। आता जी आकडेवारी हातात येते, ज्या पद्धतीचं आता महाराष्ट्रामध्ये मतमोजणी अजून सुरू आहे, अनेक ठिकाणी मतमोजणी सुरू आहे, पण महाराष्ट्रात जी आत्ता मतमोजणी हाती येते आणि महाराष्ट्रातलं जी आत्ताच्या आकडेवारी आमच्या हातात येते, कंटिन्यू आता अपडेट चालू आहे। माझ्या शेजारी आमचे निवडणूक महाराष्ट्राचे प्रभारी सुनील कर्जतकर बसलेले आहेत, मुकुंद कुलकर्णी यांच्याकडे आकडेवारी येते, ओमप्रकाश आकडेवारी येते। त्याच्यानुसार आत्ता भारतीय जनता पार्टी 14,000 ग्रामपंचायतीपेक्षा पैकी 6,000 पेक्षा अधिक ग्रामपंचायतीमध्ये भारतीय जनता पार्टी नंबर 1 असेल। हा आकडा संध्याकाळपर्यंत वाढणार आहे, मी आत्ताचा आकडा सांगतोय। आणि महाराष्ट्रामध्ये ग्रामपंचायती सर्वाधिक ग्रामपंचायती जिंकून, तिन्ही पक्षाच्या विरोधात ग्रामपंचायती जिंकून भारतीय जनता पार्टी नंबर 1 असेल। काही गोष्टी मुद्दामून नमूद केल्या पाहिजेत। असं म्हटलं जातं की कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे, कोकणात शिवसेनेशिवाय कोणी दुसरी येत नाही। पण या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये शिवसेनेचा बालेकिल्ला हा समज कोकणाने खोटा ठरवला आणि भारतीय जनता पार्टीला भरभरून मतदान दिलं। अगदी उदाहरण द्यायचं, सिंधुदुर्ग जिल्ह्यात 70 पैकी 55च्या आसपास नगरपालिका ग्रामपंचायती भारतीय जनता पार्टीने जिंकल्या। देवगडमध्ये अगदी मला नावाने सांग, देवगडमध्ये 23 पैकी 17 भाजपने जिंकल्या। वैभववाडीमध्ये 12 पैकी 9 जिंकल्या। देवगडचं एक तुम्हाला वैशिष्ट्य सांगायला हरकत नाही, तळेगाव नावाची खासदार, तिथले खासदार शिवसेनेचे आहेत, विनायकराव राऊत यांनी तळेगाव ग्रामपंचायत दत्तक घेतली होती। ही ग्रामपंचायत सुद्धा भारतीय जनता पार्टीने जिंकली। कणकवलीमध्ये तोंडवली बावशी नावाची एक ग्रामपंचायत आहे, 25 वर्षानंतर ही ग्रामपंचायत भारतीय जनता पार्टीने जिंकली। 6 मालवणमध्ये 6 पैकी 5 ग्रामपंचायतीमध्ये भारतीय जनता पार्टीने जिंकल्या। कुडाळमध्ये 5 पैकी 4। दुसरं एक मला आणखी सांगितलं पाहिजे,
मुरबाडचं उदाहरण दिलं पाहिजे. पुन्हा एकदा ठाणे जिल्हा जणू काही शिवसेनेला खूप मोठा बालेकिल्ला. या मुरबाडमध्ये 44 ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या. त्यापैकी 43 ग्रामपंचायती भारतीय जनता पार्टीने जिंकल्या. किसन कथोरे तिथले आमदार आहेत आमचे, त्यांच्या नेतृत्वाखाली निवडणुका झाल्या. आता साधारणतः पश्चिम महाराष्ट्र म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादीचा बालेकिल्ला अशा प्रकारचा समज गेल्या अनेक वर्ष होतो. पण गेल्या अनेक वर्षापासून भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी हा पश्चिम महाराष्ट्र उभा राहतोय. मग ती लोकसभा निवडणूक असो, विधानसभा निवडणूक दिसलं, आणि आता ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये सुद्धा पश्चिम महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीला घवघवीत यश मिळालं. अकलूज, माळशिरस म्हणजे माळशिरस तालुक्यातल्या 37 पैकी 30 ग्रामपंचायती भारतीय जनता पार्टीने जिंकल्या. फलटण तालुक्यामधल्या सगळ्या मग तामवडा, राजोळे, वाखरी, गुणावळी, वाई, त्याच्यामध्ये धोम भाजपला 7 पैकी 7, राष्ट्रवादीला 0. सुलतानपूर भाजपाला 5. माणमध्ये भारतीय जनता पार्टी बहुतांशी सर्व नगरपालिका जिथे गोऱ्या तिथे खासदार आहेत तिथे सर्वच्या सर्व ग्रामपंचायती भारतीय जनता पार्टीने जिंकल्या. मावळमध्ये आता 5 ग्रामपंचायत निकाल आला, त्या 5ही ग्रामपंचायती भारतीय जनता पार्टीने जिंकल्या. त्याच्याशिवाय आपण थोडं अहमदनगरकडे आलो. अहमदनगरमध्ये वैभव पिचडांच्या अकोले उत्तर म्हणजे जे विधानसभा जिथे आहे त्या अकोले उत्तरपैकी पुन्हा एकदा नगर म्हणजे पुन्हा काँग्रेसचा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असा समज आहे. त्या 52 पैकी 35 ग्रामपंचायती भारतीय जनता पार्टीने जिंकल्या. 466 जागापैकी 295 जागा या त्या जिल्ह्यातल्या भारतीय जनता पार्टीने जिंकल्या. कोपरगाव, आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टी जोरात लढली आणि तिथे 32 ग्रामपंचायतीपैकी 22 ग्रामपंचायती भारतीय जनता पार्टीने जिंकलेल्या. कोल्हापूरमध्ये सुद्धा आत्ता आकडेवारी अजून सगळी मतमोजणी येतेय, सगळ्या ठिकठिकाणची आकडेवारी येतेय. पण गणेशवाडी ग्रामपंचायत पूर्णपणे भारतीय जनता पार्टीने जिंकली. हत्तीवाडी नावाची ग्रामपंचायत आहे, तिला सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये भारतीय जनता पार्टीने जिंकलं. आत्ता तिथे जे साधारणतः 3,000 एकूण उमेदवार येतात त्या ठिकाणपैकी जवळपास 700 पेक्षा अधिक ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे उमेदवार जिंकलेत किंवा आघाडीवरती अशा पद्धतीने. एक मगाशी कुणीतरी बातमी चालवली होती की राधाकृष्ण विखे पाटील यांच्या ग्रामपंचायतीत धक्का. खरं म्हणजे राधाकृष्ण विखे पाटील यांची जी ग्रामपंचायत आहे ती यापूर्वीच बिनविरोध झाली आहे, त्यामुळे ती ग्रामपंचायतीमध्ये धक्का वगैरे असं काही त्या ठिकाणी झालं नाहीये. 25 पैकी 23 त्यांच्या ठिकाणी त्यांच्या मतदारसंघात विखे पाटलांच्या आत्ताचा आकडा तुम्हाला सांगतोय 25 पैकी 23 ग्रामपंचायती विखे पाटलांच्या मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीने जिंकलेल्या आहेत. रावसाहेब दानवेंना काय धक्का अशी कोणतरी मध्ये पुन्हा एक बातमी आली. आता मी त्यांची मुद्दाम नावं घेऊन आलोय, ग्रामपंचायतीची यादीच मी घेऊन आलोय. म्हणजे तुम्हाला वेळ आहे की नाही मी थोडे त्यातले काही वाचतो. पण चांदली 9 पैकी 8, मुठा सगळ्या ग्रामसेवक, सांगवली, बोपर्डा, अनवा, लेहा, कुळेगाव, हुमनाबाद, इसोडा, सगरवाडी, विजोरा, भोईखेड सगळ्याच्या सगळ्या या ज्या ग्रामपंचायती आहेत या 9 पैकी 7, 9 पैकी 8, 9 पैकी 9 अशा फरकाने त्या आकडेवारी माझ्याकडे आहे. अशा फरकाने त्या ठिकाणी भोकरदन विधानसभेतल्या ज्या आकडेवारी आहेत ती सगळ्या ग्रामपंचायती भारतीय जनता पार्टी जिंकत आहे. जाफराबाद मधल्या 15 पैकी 2 तर बिनविरोध झाल्यात आणि 13 ठिकाणी भारतीय जनता पार्टी जाफराबाद विधानसभेतल्या जिंकल्यात. धाराशिवमध्ये 40 पैकी 23 ठिकाणी 40 पैकी 23 ग्रामपंचायतीमध्ये भारतीय जनता पार्टी आत्ता आघाडीवर आहे. जळगाव तुमचा सगळ्यांचा लाडका विषय, आपल्या सगळ्यांचाच लाडका विषय. जामनेरमध्ये आमदार गिरीश महाजन नेतृत्व आहे. 10 पैकी 7 ठिकाणी भारतीय जनता पार्टी जिंकलं. आत्ता अजून काउंटिंग चालू आहे. एरंडोल, अंमळनेर, भडगाव, रावेर इथं काउंटिंग चालू आहे, अजून निकाल येत आहेत पूर्ण. त्याच्यामध्ये प्रामुख्याने एरंडोल 1 पैकी पहिली 1 जी आली आहे ती पण जिंकली आहे. अंमळनेरमध्ये 3चं आता अजून काउंटिंग चालू आहे, 3चं येते, त्या 3 पैकी 3 भाजपने जिंकल्या आहेत. भडगावमध्ये तीच परिस्थिती आहे आणि रावेरमध्ये 4 पैकी 1 भारतीय जनता पार्टीने जिंकली. बाकी 3चं काउंटिंग अजून चालू आहे, पूर्ण झालं नाहीये. विदर्भामध्ये यवतमाळमध्ये 180 ग्रामपंचायतीपैकी 100 ग्रामपंचायती भारतीय जनता पार्टीने जिंकल्या आणि अकोल्यामध्ये 202 ग्रामपंचायती भारतीय जनता पार्टीने जिंकल्या. माळशिरस असेल, बाकी मुरबाड कुंभारी, सोलापुरातली उदाहरण कुंभारीसारखी आहे
की जी सोलापुरातली मोठी नगरपालिका ग्रामपंचायत समजली जाते. महाराष्ट्रातल्या, म्हणून मी असं मुद्दा म्हणून आपल्या आकडेवारी तुमच्यासमोर घेऊन आलो की महाराष्ट्रामधल्या प्रत्येक लहान सहान गावागावामध्ये भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली जी निवडणूक ग्रामपंचायत आम्ही लढवली, मोठ्या ताकदीने लढवली, संघर्षातनं लढवली आणि आज भारतीय जनता पार्टी या राज्य सरकारचं अपयश मांडलं आणि ते दिसतंय. आत्ताचा आकडा म्हणजे हा आकडा बदलतोय. 14,000 पैकी 6,000 पेक्षाही अधिक ठिकाणी ग्रामपंचायती भारतीय जनता पार्टीने जिंकल्यात. हा आकडा संध्याकाळपर्यंत वाढणार आहे आणि भारतीय जनता पार्टी निर्विवादपणे ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये नंबर 1 ची पार्टी म्हणून समोर आता सगळ्यांची आलेली आहे. ह्याच्याबद्दल काही आकडेवारीनिशी प्रत्येक ग्रामपंचायतीचा हिशोब घेऊन मी आता तुमच्या समोर आलेलो आहे. काही प्रश्न असतील तर विचार. असं आहे, मुळामध्ये असं आहे की चंद्रकांतदादा पाटील हे एका ग्रामपंचायतीपुरते नाहीत. चंद्रकांतदादा पाटील एका महाराष्ट्राचे नेते आहेत. पहिला मुद्दा, महाराष्ट्रामध्ये आज चंद्रकांतदादा पाटील, माननीय देवेंद्रजी फडणवीस आणि चंद्रकांतदादा पाटील या दोघांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टी नंबर 1 ची पार्टी म्हणून भारतीय जनता पार्टी आज हे झाली आहे. प्रश्न असा आहे की 6 जागा, त्या 9 पैकी 3 जागा भारतीय जनता पार्टीने जिंकल्या, 6 मध्ये झालेल्या आहे. त्याचा अतिशय घासून पराभव झालाय 100-200 मताच्या फरकाने, पण ठीक आहे, तो शेवटी आहे. पण भारतीय जनता पार्टीचं बाकीचं यश जे इतकं मोठं आहे तेही आपण बघितलं पाहिजे. नाथाभाऊंच्या कोथळी ग्रामपंचायतीमध्ये 11 पैकी 6 या भारतीय जनता पार्टीचे निवडून आलेले आहेत. माझ्याकडे अपडेट सतत येत राहते, कारण आमचं आता जे मोठ्या प्रमाणात आकडेवारी गोळा होतीये, त्यामुळे मी आता तुम्हाला थोड्या वेळात तर अख्ख्या प्रत्येक 14,000 ग्रामपंचायतीचा हिशोब तुमच्यासमोर मी देऊ शकतो. इतकी आकडेवारी आता माझ्यासमोर येते. त्याच्यामध्ये औरंगाबादमधल्या कन्नड तालुक्यामध्ये वैजापूर तालुका, पालखेड, देहगाम, करंजगाव, नागर, औरंगाबादमधल्या ज्या सगळ्या प्रामुख्याने ग्रामपंचायती आहेत त्या सर्व भारतीय जनता पार्टीने जिंकल्या. भारतीय जनता पार्टी ही कार्यकर्त्यांची पार्टी आहे. भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते हे विचारांवर आधारित काम करणारे कार्यकर्ते आहेत आणि भारतीय जनता पार्टीला जी लोक मतदान करतात ती विकासासाठी मतदान करतात. त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टीमध्ये अशा पद्धतीनं लोक येणं ठीक आहे, ते मोठे नेते होते, पण आत्ताची परिस्थिती अशी आहे की भारतीय जनता पार्टी पूर्णपणे जळगावमध्ये, मी तुम्हाला आता आकडेवारी सांगितलं, दस्तूर खुद्द नाथाभाऊंच्या ग्रामपंचायतीमध्ये भारतीय जनता पार्टीला 6 जागा मिळाल्यात, 11 पैकी 6 जागा मिळाल्यात. त्यामुळे परिस्थिती काय तुमच्या समोर स्वतः आहे. यशोमती ठाकूरच्या जिल्ह्यात सुद्धा बऱ्याचपैकी कोथळी म्हणून मुद्दा मी वाचून दाखवलं. राणेंच्या विधान म्हणजे पुन्हा असं आहे की अशा, म्हणून मी सांगितलं की तिथे खासदारांनी जे गाव दत्तक घेतलं त्या दत्तक गावातली ग्रामपंचायत सुद्धा भारतीय जनता पार्टीने जिंकली. राणेंच्या मध्ये सिंधुदुर्गमध्ये, देवगडमध्ये 23 पैकी 17, पुन्हा वाचून दाखवतो मी. वैभववाडीमध्ये 12 पैकी 9, मालवणमध्ये 6 पैकी 5, कुडाळमध्ये 5 पैकी 4, म्हणजे ती तोंडवली, आवशी 25 वर्षांतर आम्ही जिंकली. 70 पैकी 55 ग्रामपंचायती या सिंधुदुर्गमधल्या भारतीय जनता पार्टीने जिंकल्या. आता ही तुम्ही पिछाड असाल तर ठीक आहे, तुम्हाला 70 पैकी 70 जिंकाव्या अशी तुमची अपेक्षा असू शकते. ती सूचना सकारात्मकतेने आम्ही घेतो. हा, विदर्भाचे निकाल यायला सुरुवात झाली आहे. माझ्याकडे आता अकोला, यवतमाळ, यशोमती ठाकूर यांच्या अमरावती मतदारसंघात, अमरावती तिवसा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टी मोठ्या संख्येने जिंकतीये. त्याच्यामुळे म्हणून मी असं म्हणालो की आत्ता जे आकडे येतात कंटिन्यू अपडेट आमचं आता सगळी ठिकाणी माहिती काउंटिंग त्या ठिकाणी सुरू आहे. पण या प्रत्येक ठिकाणी भारतीय जनता पार्टी जिंकते. इव्हन यशोमती ठाकूर यांच्या तिवसा मतदारसंघामध्ये बहुतांश ठिकाणी ग्रामपंचायतीला भारतीय जनता पार्टी पुढे. कुठं मिळालं यश? आत्ता मुळामध्ये नागपूरची मतमोजणी सुरू आहे. मी आता या ज्या सांगितल्या त्यातल्या बहुतांशी नगर ज्यांचं काउंटिंग पूर्ण झालं अशा मी तुम्हाला आकडेवारी सांगितली. अजून 1 तासाभराने मी कदाचित पुन्हा ब्रिफिंग करणार आहे, कारण जर सगळे आकडे एकदा हातात आकडे येत आहेत आणि आत्ताच्या आकडेवारीनुसार सांगतो की ती आकडेवारी मतदान पूर्ण उद्या सकाळी सुद्धा घाईघाईत आपल्याकडनं अशाच बातम्या चालवल्या गेल्या. भाजप पिछाडीवरती, अमुक रावसाहेब दानवेंच्या इथे पिछाडीवरती, राणेंच्या इथे पिछाडीवरती, अमुक ठिकाणी पिछाडीवरती. म्हणून मी मुद्दामून त्या नगर ग्रामपंचायतीच्या नावानिशी मी आता तुम्हाला मराठीतली सांगतो. रावसाहेबांच्या जिल्ह्यातल्या मतदारसंघातल्या ग्रामपंचायत सांगा, मी तुम्हाला ओळी नावं सांगायला तयार आहे.
इथपर्यंत. म्हणून मी पूर्ण आकडेवारी घेऊन आलोय. विदर्भात सुद्धा भारतीय जनता पार्टी कुठेही पाठीमागे नाही. मी आता यशोमती ठाकूरचं मी तुम्हाला ऑथेंटिक सांगतोय की ते आम्ही जिंकतोय. काटोलचं जे तुम्ही सांगताय तिथे जो आकडे तुम्हाला मी देतो, तिथे सुद्धा भारतीय जनता पार्टी पुढेच आहे, कुठेही भारतीय जनता पार्टी मागे नाही. किशोरजी, अजून एक मुद्दा, जे आकडे येत आहेत, आता भाजप 1 नंबरला दिसते, मात्र दुसऱ्या नंबरला जे आहे शिवसेना दिसते. तुमचा सुद्धा मित्र पक्ष आहे. या निकालाचं विश्लेषण कसं कराल? कारण राष्ट्रवादी काँग्रेसची बऱ्यापैकी पिछाट आहे, मात्र शिवसेना 2 नंबरला. मी मगाशी जे विश्लेषण केलं, सुरुवातीला 3 मुद्दे प्रामुख्याने मांडले या निवडणुकीतल्या भारतीय जनता पार्टीच्या यशाचं. एक की या सगळ्या निवडणुकीमध्ये थेट सरपंच नव्हता, त्याचं लोकांमध्ये चर्चा होती. दुसरं, लोकांना मग ते कापसावरील हे असेल किंवा सोयाबीनला पैसे, दुष्काळ अतिवृष्टीचे पैसे हे मिळाले नाहीत, त्याची नाराजी राज्य सरकारबद्दल होती आहे, त्याची चर्चा झाली. आणि तिसरं एक सगळ्यात की या काँग्रेस राष्ट्रवादीनी म्हणजे काय हे राज्य सरकार एक अविश्वासाने अनैतिक पद्धतीने आघाडी करून आलंय, ही भावना सुद्धा लोकांमध्ये होती. त्याचं प्रतिबिंब सुद्धा या निकालात दिसतंय. आणि म्हणून 3 पक्ष समोर एकत्रित लढत असतानाही ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचा झेंडा नंबर 1, भारतीय जनता पार्टी निर्विवादपणे आत्ता 1 नंबरला दिसते. धन्यवाद. काही चहा प्रकाश चहावर ठेवलायच की नाही? होय, सगळं पाहिजे लागणार आहे, सगळंच लागणार आहे, टाकायचं काही. ते होते भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये, ज्यांनी दावा केलेला आहे की ज्या प्रकारे चित्र रंगवलं जात आहे की महाराष्ट्रामध्ये भाजपची या ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये पिछाड झाली, तसं नसून वस्तुतः भाजपने आघाडी घेतलेली असा दावा त्यांनी केलेला आहे. आकडेवारी सकट त्यांनी आपला दावा सिद्ध करायचा प्रयत्न केला. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.